आशिया खंडातील सर्वात महत्त्वाची औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातल्या चाकण औद्योगिक वसाहतीवर गॅसच्या तुटवड्यामुळे मोठा परिणाम झालाय। इथल्या 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे उद्योग व्यवसायातली साखळीच विस्कळीत झाली आहे। या संदर्भात इंडस्ट्रियल फेडरेशन अध्यक्ष दिलीप बटवार यांनी माहिती दिली। मागील 2-3 दिवसात सडनली गॅसचा शॉर्टेज असल्याचे मेसेज इंडस्ट्रीतून येत आहेत। आम्हाला गॅस मिळत नाही अशा कंप्लेंट येत आहेत। ह्या गॅस मिळत नसल्यामुळे कंपन्यांचे प्रोडक्शनवर इम्पॅक्ट झालेला आहे। बऱ्याच कंपन्या आणि त्यामुळे ही जी प्रोडक्शनची साखळी आहे ती हॅम्पर झालेली आहे। कारण व्हेंडरकडून जर माल मिळाला तरच मोठ्या OEM कंपन्या त्यांचं प्रोडक्शन बाजारात आणू शकतात, ही वस्तुस्थिती आहे। त्यांच्याकडे त्यांचं प्रोडक्शन थांबल्यामुळे ती चेन डिस्टर्ब झालेली आहे। तर दागिने घडवणाऱ्या कारागिरांनाही व्यावसायिक गॅस मिळणं बंद झालंय, त्यामुळे सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगावात दागिने घडवण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत। दागिन्यांच्या मजुरीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे आणि अशीच परिस्थिती राहिली तर दागिने घडवणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ येईल अशी भीती व्यक्त होतीये। आम्ही गॅसचं बुकिंग करतो आहे, पण त्यांनी सांगितलं की 21 दिवसानंतर मिळेल। तोपर्यंत आमचा हा व्यवसाय जो आहे तर गॅसच्या व्यतिरिक्त होत नाही, तर आम्हाला म्हणजे व्यवसाय बंद झाला तर आम्हाला उपासमारीचा विषय होऊ शकतो। बा उद्योगच राहणार नाही तर आम्ही काय करणार। 6 ते 7 कारागीर मिळाले तर 5-6 हजार लोकांची उपजीविका हे सोनार कामावरती आहे, पण सध्या गॅसच्या तुटवड्यामुळे भरपूर अडचणी येऊन राहिलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।